हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीआधीच भाजपची सेंचुरी। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड। 3 ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षांची बिनविरोध निवड। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर। शिंदेंच्या पालघरमध्ये 4 प्रचार सभा। डहाणू, जव्हार, पालघर आणि वाड्यात शिंदेंची तोफ धडाडणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरणार। सोमवारी त्र्यंबकेश्वर, शहादा, भुसावळ आणि कोपरगावात सभा। फडणवीसांच्या पुढील 8 दिवस प्रचार सभा। तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला काम करून देणार। नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत अजितदादांचं आश्वासन। मात्र तुम्ही काट मारली तर मी पण काट मारणार असल्याचा थेट इशारा। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। अमित ठाकरेंविरोधात गुन्हा मागे घ्यावा, गणेश नाईकांची मागणी। नवी मुंबईत 4508 घरांसाठी जाहिरात। पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य। आजपासून नोंदणी सुरू। अंबरनाथमध्ये उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगातील कारची दुचाकींना धडक। अपघातात 4घांचा मृत्यू। शिवसेना उमेदवाराची होती कार। चारकोप गोळीबार प्रकरणातील 4 आरोपींना पुण्यातून गुन्हे शाखेकडून अटक। चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत फ्रेडी नावाच्या तरुणावर दिवसाढवळ्या 3 गोळ्या झाडून आरोपी झाले होते फरार। पुण्यात जंगली महाराज रोड, एफसी रोडसह मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई। अचानक करण्यात आलेल्या कारवाईमुळे व्यावसायिकांची तारांबळ। आणि वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान गोंधळ। मागच्या प्रेक्षकांना कार्यक्रमात व्यवस्थित दिसत नसल्यानं एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकत राडा। तरुणांच्या गोंधळानंतर पोलिसांची मध्यस्थी। आता आपण एक सविस्तर घडामोड बघणार आहोत। सिंधुदुर्गातली बातमी आहे। सिंधुदुर्गामध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घराच्या पत्त्यावर बोगस मतदारांची नोंद झालेली आहे। मुस्लिम मतदार घरात राहत असल्याची नोंद करण्यात आलेली आहे, तशी नोंद सापडलेली आहे। शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी भांडाफोड करत कारवाईची मागणी केली आहे। आमदार निलेश राणे यांनी भांडाफोड केला। सिंधुदुर्गात भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घराच्या पत्त्यावर बोगस मतदाराची नोंद झालेली आहे। मुस्लिम मतदार घरात राहत असल्याची नोंद करण्यात आलेली आहे। शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी भांडाफोड करत कारवाईची मागणी केलेली आहे। परत एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपने सेंचुरी पूर्ण केलेली आहे। भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली। निवडणुकीआधी भाजपचे 3 नगराध्यक्ष आणि 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेमध्ये भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली आहे। भाजपच्या नगराध्यक्षासह सगळ्या 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झालेली आहे। विरोधातील सगळ्या जागा आणि अर्ज मागे घेतल्याने भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले। दोंडाईचा नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकला। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। जयकुमार रावल यांनी डीजेच्या तालावर स्वतः ठिका पण धरला। धुळ्यातील दोंडाईचा नगरपरिषदेतील यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री जयकुमार रावल यांना फोन करून शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी दोंडाईचा मधील जनतेचे आभार मानले। अशाच पद्धतीने भाजपवर विश्वास दाखवत राहा असं आवाहनही त्यांनी केलं।
आमचा प्रयत्न म्हणून महायुती म्हणून लढण्याचा होता. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची स्वबळाची इच्छा होती असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं. तर निकालाच्या दिवशी बहुसंख्य नगरपालिका महायुतीच्या ताब्यात असणार असल्याचं ते म्हणाले. सांगोल्यामध्ये आजोबांकरता नातवानं निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. 73 वर्षाचे आजोबा मारुती बनकर नगराध्यक्ष पदाकरता उमेदवार आहेत. कराडच्या मलकापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना तसंच भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे. मलकापूर नगरपरिषदेमध्ये भाजपनं 6 जागांवर बिनविरोध विजय मिळवलेला आहे, तर 16 जागांकरता 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तुळजापुरामध्ये पिंटू गंगणे याच्या उमेदवारीला आरएसएसचा विरोध. हा जावईशोध कुणी लावला? जावयाला समोर बोलवा म्हणत ओमराजेंवर आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी खोचक टीका केली. सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकीमध्ये विरोधक नसल्यानं आम्हाला आमच्यातच लढायची वेळ आल्याचं वक्तव्य जयकुमार गोरेंनी केलंय. पंढरपुरातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस निवडणुकीतून गायब झाल्याचंही ते म्हणाले. बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीतून 22 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत, त्यामुळे 141 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत. दरम्यान कुणाचा विजय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सांगली जिल्ह्यातील 6 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायत निवडणुकीतून 60 जणांनी माघार घेतलेली आहे. त्यामुळे 41 उमेदवार नगराध्यक्ष पदाकरता तर 594 उमेदवार नगरसेवक पदाकरता रिंगणात आहेत. लोहा नगर परिषद निवडणुकीतून काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सोनू उर्फ व्यंकटेश संगेवार यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे. भुसावळ नगर परिषद निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या लढतीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या लढतीत भाजपकडून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे रिंगणात आहेत. जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 3 उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यामुळे आता 27 उमेदवारांपैकी भाजपच्या नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. कराडला नगरपालिका निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. शिवसेना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र येऊन ते लढणार आहेत. भाजप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विरोधात निवडणूक लढवणारे भाजपचे रंजन तावरे यांनी झालेला पराभव पाहता माळेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केलेली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला 12 तर भाजपला 6 जागा देण्यात आल्या आहेत. परळीमध्ये महायुतीचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. नगरसेवक पदाच्या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे. परळीमध्ये महायुतीच्या बाजूने पहिला निकाल लागला. अक्कलकोट तालुक्यातील नगर परिषद निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं. अक्कलकोट आणि दुधनी नगर परिषदेतील उमेदवार भाजप पळवत असल्याचा आरोप करत उमेदवारांना सहलीवर पाठवण्यात आलं. जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर भोकरदन नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आणणार असल्याचा दावा सकपाळ यांनी केला आहे. बारामती नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीतून एका नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह 31 नगरसेवकांच्या उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता नगराध्यक्षपदाकरता 5 उमेदवार आणि 24 नगरसेवक पदाकरता 99 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. हिंगोलीमध्ये भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यानं शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. आश्वासनानंतरही तिकीट न मिळाल्यानं ज्योती वाघमारेंनी संतोष बांगरांच्या उपस्थितीत प्रवेश केला. रायगडच्या पेण नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या 6 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 उमेदवारांचा विजय झालेला आहे. अहिल्यानगरच्या राहातामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेतला. राजेंद्र पठारे यांनी नगराध्यक्षपदाचे दोन्ही अर्ज मागे घेतले. ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर एबी फॉर्म चोरी केल्याचा आरोप केला होता. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आज बातम्या. काँग्रेसने उद्धव ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र येणार असल्यानं ठाकरेंच्या सेनेपासून मुंबई महापालिका निवडणुकीत फारकत घेण्याचं ठरवलेलं आहे. शरद पवार गटाची आणि काँग्रेसची पुढील आठवड्यामध्ये बैठक होणार आहे. त्यावेळी शरद पवार गट ठाकरेंच्या सेनेबरोबरही चर्चा करणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मुंबईत फुटणार की मनसेला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार याचा फैसला पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीकरता जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग आरक्षणावर 20 नोव्हेंबर या अखेरच्या दिवसापर्यंत 129 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या. सूचनांवर 27 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण विहित नमुन्यामध्ये शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांकरता जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमुळे
अनेक आजी माजी नगरसेवकांचे प्रभाग बदललेले आहेत, त्यामुळे अन्य प्रभाग शोधण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। दरम्यान 13 प्रभागांचं आरक्षण यंदा सलग तिसऱ्यांदा कायम राहिलेलं आहे, त्यामुळे या प्रभागांमधील माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची संधी मिळणार आहे। ठाणे, रायगड, पालघर आणि नवी मुंबई जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारच्या अखेरच्या दिवशी लढतीचं चित्र स्पष्ट झालं। बहुतेक ठिकाणी नगराध्यक्षपदाकरता बहुरंगी अशी लढत आहे। काही मोजक्याच उमेदवारांनी निवडणूक रिंगण सोडलेलं असलं तरी मुख्य राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे, त्यामुळे सगळ्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत। जळगावच्या चाळीसगाव नगरपालिकेच्या निवडणुकीकरता अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 83 उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे आता 36 नगरसेवक पदांकरता 118 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर नगराध्यक्ष पदाकरता 4 उमेदवार रिंगणात आहेत। वडगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रचाराचा जोर चांगलाच वाढला। उमेदवार घराघरात जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत। भाजप, आरपीआय, शिंदे गटानं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट टक्कर देण्याकरता वडगाव मावळामध्ये भाजप, आरपीआय आणि शिंदे शिवसेना गटानं एकत्र येत वज्रपूंड बांधलेली आहे। तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठी घडामोड झाली। एकूण 32 उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे एकत्रित 39 उमेदवारांची अर्जांची माघार नोंदवली गेली, त्यामुळे 19 जागा बिनविरोध ठरल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता 16 नगरपालिका आणि 2 नगरपरिषदांकरता एकूण 1632 उमेदवार रिंगणात आहेत। यातून 1555 उमेदवार नगरसेवक पदाकरता तर 77 उमेदवार नगराध्यक्ष पदाकरता निवडणुकीच्या रिंगणात आहेत।